मुलांनो, तुम्हाला पण हे प्रश्न पडत असतीलच ना, की मराठी महिने कोणते आहेत, मराठी महिने किती आहेत, मराठी महिन्यांची नावे कशी पडली, या मराठी महिन्यांमध्ये कोणते कोणते सण येतात आणि हे मराठी महिने इंग्रजी वर्षानुसार कोणत्या महिन्यात येतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. मराठी महिन्यांची नावे: चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन असे हे सर्व मिळून एकूण 12 महिने आहेत. आता आपण जाणून घेऊया या मराठी महिन्यांची नावे कशी पडली. तर एखाद्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्या नक्षत्रावरून तो महिना ओळखला जातो. उदाहरणार्थ, ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो तो चैत्र महिना म्हणून ओळखला जातो आणि ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र विशाखा नक्षत्रात असतो तो महिना वैशाख म्हणून ओळखला जातो. आता मुलांनो, हे मराठी महिने इंग्रजी वर्षानुसार कोणत्या महिन्यात येतात ते पाहून घेऊयात. चैत्र महिना मार्च व एप्रिल या महिन्यांमध्ये येतो. वैशाख हा महिना एप्रिल व मे महिन्यांमध्ये येतो. ज्येष्ठ महिना मे आणि जून या महिन्यांमध्ये येतो. आषाढ महिना जून व जुलै या महिन्यांमध्ये येतो. श्रावण महिना जुलै व ऑगस्ट या महिन्यांमध्ये येतो. भाद्रपद महिना ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांमध्ये येतो. आश्विन महिना सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये येतो. कार्तिक महिना ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांमध्ये येतो. मार्गशीर्ष महिना नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांमध्ये येतो. पौष हा महिना डिसेंबर व जानेवारी या दरम्यान येतो. माघ हा महिना जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांच्या दरम्यान येतो. फाल्गुन हा महिना फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये येतो. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मराठी महिन्यांमध्ये कोणकोणते सण येतात ते आपण पाहूया. सगळ्यात पहिला महिना म्हणजे चैत्र. या महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते. झाडाला नवीन पाने, फुले, फळे येतात आणि याच महिन्यामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या आंब्याची सुरुवात होते. या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. तसेच रामनवमी, हनुमान जयंती पण याच महिन्यामध्ये येते. दुसरा महिना आहे वैशाख. या महिन्यामध्ये अक्षय तृतीया, बुद्ध पौर्णिमा हे सण येतात. बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला होता. आता तिसरा महिना ज्येष्ठ. या महिन्यामध्ये उष्णता खूप असते. या महिन्यात वटपौर्णिमा व मंगळागौरी हे सण येतात. त्यानंतर चौथा महिना आषाढ. या महिन्यामध्ये पावसाळ्याचे आगमन होते. या महिन्यात गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी असे सण येतात. आता पाचवा महिना श्रावण. या महिन्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला, बैलपोळा असे सण येतात. आता सहावा महिना म्हणजे भाद्रपद. या महिन्याची आपण आतुरतेने वाट बघतो कारण या महिन्यामध्ये गणेश चतुर्थी असते. सातवा महिना आश्विन. या महिन्यामध्ये नवरात्र, दसरा म्हणजे नवरात्रीचा समारोप असतो. त्यानंतर दिवाळी, दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्थी असे सण येतात. आठवा महिना कार्तिक. या महिन्यामध्ये भाऊबीज, तुळशी विवाह असे सण येतात. 9वा महिना मार्गशीर्ष.
या महिन्यामध्ये दत्त जयंती व मार्गशीर्षचे गुरुवार असतात. या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करतात. 10वा महिना पौष. या महिन्यामध्ये मकर संक्रांती असते. या दिवशी आपण तिळगुळ वाटतो, पतंग उडवतो. 11वा महिना माघ. या महिन्यामध्ये शिवजयंती, महाशिवरात्री असे सण येतात. आणि सगळ्यात शेवटचा व 12वा महिना फाल्गुन. या महिन्यामध्ये होळी हा सण असतो. थांबा मुलांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मुलांची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा.